या डोंबिवलीच्या अमुदान रासायनिक कंपनीतील स्फोटामुळे सरकार खडबडून जागं झालंय। भविष्यात हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे। हा स्फोट नेमका कसा झाला आणि का झाला, कंपनीतील यंत्रण सामग्री आणि रसायन योग्य गुणवत्तेचं होतं का, याचा शोध घेतला जाणार आहे। पाहूयात। डोंबिवली स्फोटाची टास्क फोर्स मार्फत चौकशी। टास्क फोर्स मध्ये पोलिसांचं खंडणी विरोधी पथक। अमुदान कंपनीतील स्फोटाच्या कारणांचा घेणार शोध। डोंबिवलीच्या स्टार कॉलनी सोनारपाडा MIDC फेज 2 मध्ये असलेल्या अमुदान कंपनीत गुरुवारी भीषण स्फोट झाला। पुन्हा एकदा डोंबिवली स्फोटानं हादरली। या स्फोटात 13 जणांचा मृत्यू होऊन 64हून अधिक जखमी झाले। वारंवार दुर्घटना घडूनही आजवर त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना केली गेली नाही, हे वास्तव आहे। आता अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। शेवटी लोकांच्या जीविताशी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारनं खास टास्क फोर्सची निर्मिती केली आहे। त्यात ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचा समावेश आहे। कंपनी मालकानं रासायनिक प्रक्रियेत काही तडजोड केली होती का, रासायनिक पदार्थ, रासायनिक वस्तू आणि कच्चा माल योग्य गुणवत्तेचे वापरले जातात का, याची चौकशी केली जाणार आहे। बऱ्याच वेळा अशा प्रकरणांमध्ये कंपन्यांचे मालक फरार होतात आणि त्यांना अटकपूर्व जामीन घेण्यामध्ये यश येतं। परिणामी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून प्रकरणांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना अडचणी निर्माण होतात। हीच बाब लक्षात घेऊन यावेळेस पोलिसांनी, विशेष करून सरकारने तात्काळ एका टास्क फोर्सची निर्मिती केली। ठाणे क्राईम ब्रांच आणि ठाणे खंडणी विरोधी पथक यांची एक टास्क फोर्स तयार केली आणि त्यांना हा तपास वर्ग केला गेला। परिणामी 24 तासाच्या आतच या टास्क फोर्सने कंपनीचा मालक मलय मेहता याला अटक केली। कंपनी चालवताना आरोपी मलय मेहतानं नियमांचं पालन केलं होतं का, इथपासून ते कंपनीतील यंत्रसामग्री आणि रसायन याची चौकशी होणार आहे। त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।